आपण आज बनवणार आहोत तिळाचे लाडू। त्यासाठी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गूळ बारीक करून घेऊ आणि ही तीळ आणलेली आहे मी एबीची। त्याला निवडायची गरज नाही, खूप छान तीळ असते ती। तर सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊ। ही एबीची तीळ खूप छान असते, तिला निवडायची गरज नाही आणि त्याचे लाडू पण खूप छान होतात। तर ही बघा आपली तीळ आता भाजत आलेली आहे। तर ती आपण एका भांड्यात काढून घेऊ। मी 1 किलो तिळाचे लाडू बनवत आहे, तुम्ही हवे तेवढे बनवू शकता। ही तीळ आपण परत भांड्यात काढून घेऊ। तर ही बघा, ही माझी पूर्ण तीळ भाजून झालेली आहे। आता सर्वप्रथम आपण तीळ मिक्सरमधून काढून घेऊ। तर बघा, हे अशी मी तीळ काढलेली आहे। भांड्यात काढून घेऊ आणि परत दुसरी तीळ मिक्सरमधून फिरून घेऊ। अशा प्रकारे आपण सगळी तीळ मिक्सरमधून काढून घेऊ। तर बघा, आता आपण जी तीळ काढलेली आहे ती तीळ घेऊ या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये जो गूळ आपण फोडलेला आहे, बारीक केलेला आहे, तो पण याच्यात टाकू। प्रकारे याला आता आपण मिक्सरमधून फिरून घेऊ, गूळ आणि तीळ। हे बघा, आपले गूळ आणि तीळ एक मिक्स झालेले आहे एकत्र। हे आपण आता काढून घेऊ भांड्यामध्ये। आता पुन्हा काढून घेऊ आणखी तसंच। तिळाचे लाडू खायला खूप छान लागतात आणि खूप सोपे आहे। हे थोडं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लवकर निघून जाते मग मिक्सरमधून। तर बघा, असं आपलं गूळ आणि तीळ हे मिश्रण सगळं एकत्र झालेलं आहे। हे बघा, हे मिश्रण आपण आता एकजीव करून घेऊ। छानपैकी एकत्र करून घेऊ हे मिश्रण। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, तर आपण आता याचे लाडू बांधून पाहू।
आता यामध्ये कोणी तूप वापरतात लाडू बांधण्यासाठी, पण मी पाण्याचा वापर करणार आहे थोडासा. हे बघा, अगदी थोडं पाणी टाकायचं आणि मग त्याचे लाडू वळून घ्यायचे. बघा किती छान आपला लाडू तयार झालेला आहे तिळाचा. बघा, अशा प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊ तिळाचे. हे लाडू खूप इझी आहेत, कोणी पण करू शकते. तुम्ही यामध्ये वेलची पूड पण टाकू शकता, मी टाकली नाही. आणि मिक्सरमधून तीळ काढताना थोडीशी बारीक, थोडीशी जाड अशी काढायची. तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता थोडासा, पण मला ते आवडत नसल्यामुळे मी टाकलं नाही. आपकी और अविनाश के बीच में बहुत सारी पूरी करना चाहते मुझे। तर बघा, अशा प्रकारे आपले सगळे तिळाचे लाडू रेडी झालेले आहेत. तर हे लाडू आता विंटर चालू झाला आहे, तर आरोग्यासाठी पण खूप उपयुक्त लाडू आहे आणि याची चव पण खूप छान लागते. आणि विशेष म्हणजे या लाडूसाठी पाक करायचा पण काम नाही, अगदी सोप्या पद्धतीने हे तयार होऊन जातात. बघा, या प्रकारे हे आपले लाडू तयार झाले आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की एक वेळ ट्राय करून बघा आणि माझ्या अस्मिताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा.